आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचं रणसिंग आता फुंकलेलं आहे. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान होणार असल्यामुळे आता इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक पक्षाचे इच्छुक आता सक्रिय झालेले आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 10 जो राजलक्ष्मीनगर, शिवाजी पेठेतलं फिरंगाई तालीम असू दे, वेताळमाळ तालीम असू दे, देवकर पानंद, शहाजी वसाहत या भागात आहे. आणि 24,000वर मतदार या प्रभागात आता मतदान करणार आहेत. याच प्रभागातील भाजपचे अनेक वर्षे जे काम करत आहेत त्यांचे जे सुरेश राणे प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक आहेत. 2009 पासून राजकारण आणि समाजकारणात सुधीर राणे हे सक्रिय आहेत. 2014 पासून त्यांनी महापालिकेची तयारी सुरू केली आहे. म्हणजे जवळजवळ 11 वर्षे कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवण्यासंदर्भातली त्यांची तयारी सुरू आहे. सामाजिक काम अतिशय चांगलं आहे, कारण प्रभाग क्रमांक 70 जुना जो राजलक्ष्मीनगर नावानं होता त्या प्रभागात त्यांनी प्रचंड कामं केलेली आहेत. मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. जेव्हा कोल्हापुरात 2019 आणि 2021ला महापूर आला तेव्हा 7 ते 8 टँकर भाड्याने घेऊन प्रत्येकाला पाणी कसं मिळेल यासाठी त्यांनी नियोजन केलं. कोरोना काळातले कामही त्यांचं अतिशय चांगलं आहे. प्रत्येक घरात डबा पोचवला, औषध फवारणी केली, काहींना औषधं दिली. त्यामुळे अडचणीच्या काळात हाकेला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर राणे यांची ओळख आहे. भाजपचं काम गेले 5-6 वर्षे ते करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करून म्हणजे भाजपच्या योजना असू दे, सरकारी योजना असू दे, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कायम सुधीर राणे हे सक्रिय असतात. आयुष्यमान कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे किंवा इतर अनेक ज्या सरकारी योजनेसंदर्भातल्या ज्या काय कार्ड असतील किंवा अनेक उपक्रम असतील ते सगळे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड नेहमी सुरू असते. अतिशय चांगला संपर्क आहे. ज्येष्ठांची सेवा असू दे किंवा महाप्रसाद असू दे किंवा सामाजिक काम असू दे, प्रत्येक ठिकाणी सुधीर राणे यांची 40 ते 50 कार्यकर्त्यांची जी टीम आहे ती टीमवर्क म्हणून सातत्यानं पुढं असते. त्यामुळं सुधीर राणे यांचा या भागातला संपर्क चांगला आहे. याच संपर्काच्या जोरावर त्यांनी साधारणतः 4.5 कोटींची कामं मंजूर करून आणली आणि रस्ते असू दे, इतर काही कामं असू दे, त्यांची कामं सुरू आहेत. आताही 50 ते 60 लाखाची कामं मंजूर आहेत. काही दिवसात ती सुरू होणार आहेत. चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री असू दे किंवा खासदार धनंजय महाडिक असू दे, आमदार अमल महाडिक या सगळ्यांच्या संपर्कात ते नेहमी असतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली भागातली कामं सातत्याने सुधीर राणे हे कार्य करत आहेत. हाकेला ओ देणारा कार्यकर्ता असल्यामुळे प्रत्येकाला वाटते की सुधीर राणे नगरसेवक व्हावा. त्यामुळे जनतेचा उमेदवार म्हणून राणे यांनी आता या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. अनेक कॉलन्यांचा त्यांना पाठिंबा आहे, अनेक मंडळांचा पाठिंबा आहे. जेव्हा राम मंदिर अयोध्येत उभारलं तेव्हा सर्वाधिक आनंदोत्सव या भागात त्यांनी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळी भाजपचं या भागात भाजप मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे. म्हणजे संजय मंडलिक जेव्हा निवडणुकीला उभारले लोकसभेला तेव्हा त्यांनी या वॉर्डात सर्वाधिक मतं त्यांना दिलेली आहेत. अमल महाडिक यांना विधानसभेत 1600 मताचं लीड त्यांनी मिळवून दिलेलं आहे. म्हणजे भाजपचा प्रसार करत असतानाच त्यांचंही सामाजिक काम त्याच तोलामोलाचं आहे. संघटना मजबूत करत असताना सामाजिक कामाच्या जोरावर सुधीर राणे यांनी मोठ्या प्रमाणात या भागात संपर्क वाढवला. प्रभागाचा विकास हाच ध्यास हेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता मत्तीला धावून जाणारा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे सुधीर राणे आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मधून ते इच्छुक आहेत. समजा या प्रभागात महिलेला संधी देण्याचा निर्णय झाला तर त्यांच्या वहिनी पूर्वा सागर राणे या सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांची तयारी तशी सुरू आहे. म्हणजे एकूणच प्रभाग क्रमांक 10 मध्ये
भाजपच्या वाढीसाठी अनेक वर्षे प्रयत्न करणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या सुधीर राणे यांनी आता महापालिका निवडणुकीसाठी शेड्यू ठोकलेला आहे. तयारी गेले 11 वर्षे सुरू आहे, त्यामुळे तयारी चांगली आहे. त्यामुळे पक्ष त्यांना तिकीट देईल याची खात्री त्यांना निश्चितपणे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीचा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे. प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यामुळे आता एकूणच या प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुधीर राणे आपला प्रचाराचा रंग आणि प्रचाराचा महाधुरळा उडवणार. अजून निवडणुकीला वेळ आहे, पण प्रचाराचा महाधुरळा आता हळूहळू सुरू झालेला आहे. अनेकांनी प्रचार सुरू केला आहे. राणे यांची प्रचारात आघाडी घेतलेली आहे. प्रत्येकाच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. प्रत्येक प्रभागात त्यांनी प्रत्येक कुटुंबात जाऊन भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता एकूणच प्रचारात रंग भरणार, तिकीट मिळणार, त्यानंतर आणखी प्रचाराला गती येणार हे नक्की आहे. असंच विविध प्रभागातील विविध इच्छुक उमेदवारांचा परिचय आपण करून घेऊया. त्यासाठी आत्ताच पहा महाधुरळा यूट्यूब चॅनल. आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.